एखादी वस्तू आवडली तर ते आपल्याला टाकूनही देऊ वाटत नाही आणि ठेवायसारखी पण नसते. असं कधी कधी होतं, पण त्याचं काहीतरी करावं. तर हा कपडा माझ्याकडे शिल्लक होता. म्हणजे हा कपडा धड 2 मीटर पण नव्हता, 2.5 मीटर पण नव्हता. हा कपडा होता फक्त आणि फक्त 1.5 मीटर. 1.5 मीटर म्हणल्यानंतर त्याचं करणार काय असं पण चालू होतं. पण तो लय आवडला तर जास्तच होता, त्याच्यामुळं त्याचं काहीतरी करायचं असं पण डोक्यामध्ये चालू होतं. 17 वेळेस 17 घड्या घातल्या, असं काहीतरी होतंय का, तसं काहीतरी होतंय का, असं करून बघावं, तसं करून बघावं, असा भरपूर प्रयोग करून बघितले त्या कपड्यावर. असा दुमडून, अशी घडी घालून, तशी घडी घालून, पण मला काय सुधरना. शेवटी 2-3 तास खाल्ल्यानंतर, म्हणजे वेळ वाया घातल्यानंतर, चला म्हणलं शेवटी काहीतरी करू, साधं सोपं सिंपलच. जसं की आपण नवीन काहीतरी करायला जातो पण काही होत नाही असं वाटतं, पण चला म्हणलं साधं. आता हा कपडा जरी भारीतला असला तरी आपल्याला भारीतला कपडा रोज वापरण्यासाठी किंवा कधीतरी यूजमध्ये येण्यासारखंच असंच काहीतरी करावं असं वाटत होतं. म्हणून मी घेतलं आणि त्याच्यावर टेप घेतला, कात्री घेतली, पेन घेतला. चला म्हणलं आता ह्याचं एकदा वाटच लावून टाकू किंवा ह्याला काहीतरी ह्याचं नियोजनच लावलं पाहिजे. मग काय, टेप घेतला, पेन घेतला, कात्री घेतली आणि फटाफटा 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 सगळं बॉर्डर आखून घेतली. म्हणजेच मापं टाकून घेतली. जे काय आपली मापं असते अशी मापं टाकून घेतली. अगोदर कपड्याची घडी घालून घेतली, 4 पदरी, बंद बाजू आपल्याकडून ठेवली. गळ्याचं माप टाकून घेतलं, शोल्डर, खांदा, उंची, म्हणजे आपली कमरेपर्यंत जी शोल्डरपासून ती उंची आणि पुन्हा मग बाकी पूर्ण उंची टाकून घेतली. आणि अशा प्रकारे सगळी मापं व्यवस्थित टाकून घेतली. कुठं काय अडचण येते का ते पण बघितली. मग काय अडचण दिसली नाही. मग असं बघा जसं दिसते असा पूर्ण त्याच्या लाईन मारून घेतल्या लाल पेननं. अशा फटाफट सही 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 करून घेतलं. बरोबर बरोबर एकदम ओके ओके. मागचा पुढचा गळा सगळा असा टाकून घेऊन कटिंग, कातर हातात घेतली. मग काय कट करायला चालू केला कपडा. मनात तर जास्तच भीती होती, काय होतंय काय नाही, काय होतंय नाही, येतंय का नाही, जमतंय का नाही, कसं होईल काय होईल. पण केल्याशिवाय माघार नाही घ्यायची. म्हणलं आता कट तर केलाय पण वाया जाऊ द्यायचा नाही. मग काय सुरुवात केली. आता मला पण माहीत नाही होतं की आता नेमकं काय होईल आणि कसं होईल. पण कधी कधी मनात शंका यायची की काय होतं आहे की नाही. आणि ही शंका कायमच सारखी, म्हणजे शिवून तयार होईपर्यंत चुकतंय का नाही, कुठंतरी खालीवरी होतंय का काय, असं म्हणजे काहीतरी काहीतरी शंका, वाटोळं होतंय का काय, ही शंका तर काय मनातली गेलीच नव्हती. आणि ह्या शंकेनं जास्त वेळ माझा ह्या शंकानंच खाल्ला. जमतंय का नाही, होतंय का नाही, येतंय का नाही, नवीन काहीतरी करायचं आहे. पण म्हणलं आता करून बघावा, घेतलंय, कातरलंय, जे होईल ते होईल. म्हणून आता सुरुवात केली आणि शेवटी बाह्या कट केल्या. आणि कपडा तर काही जरूर नाही, बाह्या शेवटी जॉईंट देऊन एका बाईला मी जॉईंट देऊन शेवटी बाही तयार केली. माहिती का, जॉईंट दिला एका बाईला आणि बाही तयारच केली. आणि सुंदर असं बाहीला पण आकार देऊन घेतला, बाहीचं पण माप टाकलं. पण तो कपडाच मला जास्त आवडत होता म्हणून एवढं मन लावून केलं ना, कामच एवढं मन लावून केलं. त्याच्यामुळं कुठंतरी थोडंसं आयडिया पण सुचली, मन पण त्यामध्ये लागलं, गुंतून गेलं. अख्खा दिवस त्याच्यामध्येच गेला. पण काहीतरी करायचं म्हणल्यानंतर काहीतरी वेळ जाणारच. आणि मग काय बाह्या बिया कट करून घेतल्या आणि मग मशनीवर ठेवलं. आणि हे तुकडे तुकडे पण जास्तीचा घेर येण्यासाठी थोडेसे तुकडे होते, ते पण मी जोडून घेतले. आणि मग काय मशनीवर ठेवलं आणि सगळ्याला खटाखटा खटाखटा त्या तुकडेली पण टिपा मारून घेतल्या. मागचा पुढचा दोन्ही गळे नीट फिटिंग करून घेतले. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दिसतंय. कसं असतं, आपल्याला जर करायचं म्हणलं ना तर काहीतरी सुचवून, वेळ वाया जातोच, माझा तर गेला वेळ वाया, पण काहीतरी सुचवून करावं लागतं. आणि असं पण दिवस आपण वायाच घालवतो. त्यामुळं काहीतरी विचार करून केलं आणि ते पण अशा प्रकारे. मग मला काय एवढं परफेक्ट जमत नाही, पण करावं म्हणून केलं, पण ते थोडंसं कुठंतरी जमलं. अशा प्रकारे सगळीकडून शिलाई मारून घेतल्या. पुन्हा शोल्डर जोडून मागचा पुढचं गळा बिळा चट नीट करून शोल्डर जोडून घेतलं. नंतर बाह्या जोडून घेतल्या, बाह्याला फिनिशिंग देऊन घेतली. बाह्यांना पूर्ण व्यवस्थितरित्या असं पुढच्या बाह्याला थोडंसं एक्स्ट्राचं कट असतं, तो थोडासा कट मारतात, ते करून घेतला. आणि मस्तपैकी बाह्या जोडल्या आणि टॉप तयार करायला घेतला. खटाखटा 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 खटा फिटिंगची शिलाई मारून घेतल्या. आणि नंतर काय आपला टॉप तयार झालेला आहे. आणि कसा वाटला ना कमेंटमध्ये सांगा. छान आहे का अगदी, ते पण कमेंट